सर्व ज्ञानप्रेमी, कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना रियाज अनिप तांबोळीचा सस्नेह नमस्कार. सुप्रभात. ज्ञानदीप या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय. रसिक हो, मागच्या काही दिवसांत मी आपल्या समोर आलेलो नाही आहे. कोणत्याही प्रकारचा विचार, भावना अथवा संकल्पना मांडलेल्या नाही आहेत. आपल्यातील अनेक श्रोत्यांकडून वारंवार विचारणा होत होती, सर आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणता व्हिडिओ येत नाही आहे, मुलाखती घेतल्या जात नाही आहेत, व्याख्यानांचं आयोजन केलं जात नाही आहे, सत्र चालत नाही आहेत, नेमकं चाललंय काय? मी सर्वप्रथम तुम्हा सर्व लाडक्या श्रोत्यांना मनापासून धन्यवाद देतो, तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कारण तुमचं प्रेम, प्रतिसाद आणि प्रोत्साहन हेच आपल्या चॅनलच्या वाढीसाठी आणि भरभराटीसाठी ऊर्जा आणि शक्ती पुरवत राहतं. या यूट्यूबच्या विश्वात अनेक चॅनल्स आहेत. प्रत्येक चॅनल निर्मात्याचा काहीतरी उद्देश असतो, हेतू असतो. उदाहरणार्थ काही चॅनेल्स आपल्याला ज्ञान देत असतात, माहिती देत असतात, मनोरंजन घडवत असतात. ते चॅनल त्या विश्वात त्यांच्या पद्धतीनं काहीतरी महत्त्वाचं काम करत राहतं. तसं आपल्या चॅनलचं एक आणि एकमेव उद्दिष्ट हेच आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून सदैव ज्ञानाचा आणि विचारांचा वर्षाव होत राहावा, सदोदित ती ज्ञानाची गंगोत्री वाहत राहावी, जेणेकरून आपलं जगणं सकारात्मक आणि सुसह्य होत जाईल. मंडळी, पुढच्या काही दिवसात मी सातत्याने तुमच्या सर्वांसमोर येत राहीन, नवनवीन विषय, नवनवीन विचार घेऊन. तुर्तास आज जो आलो आहे तो एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर व्यक्त होण्यासाठी आलो आहे. मी परवा प्रवास करत असताना एका उद्योजकाला, अनुभवसंपन्न वक्त्याला आणि लेखकाला ऐकत होतो. सध्याच्या घडीला नात्यांना जी उतरती कळा लागत चालली आहे त्याबद्दल त्याने 14 पायऱ्या मांडल्या होत्या. ती प्रत्येक पायरी ऐकत असताना मन सुन्न होत होतं. खऱ्या अर्थानं नाती किती स्वस्त झाली आणि कमावणं किती महत्त्वाचं झालंय हे लक्षात येत होतं. खऱ्या अर्थानं नातं हे किती मूल्यवान आहे, नातं किती अनमोल आहे हे आपल्याला विसर पडतो की काय असं जाणवत होतं. त्या पायरीवर मी माझ्या पद्धतीनं एक वैचारिक बैठक निर्माण करून चिंतन करत होतो. त्या चिंतनातून जो गाभा माझ्या समोर प्रकट झाला, तो गाभा तुम्हा सर्वांसमोर प्रकट करावा, तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवावा या सद्भावनेनं, या सदुद्देशानं आज हा व्हिडिओ प्रपंच केला आहे. त्या 14 पायऱ्या तुम्हा सर्वांसमोर मांडतो. त्या पायऱ्यांच्या माध्यमातून माझ्या मनात जे विचार आले ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्या विचारातून नक्कीच काहीतरी सृजन, काहीतरी सकारात्मक घडेल ही आशा बाळगतो. त्यातली पहिली पायरी होती इगो, अहंकार. प्रत्येक व्यक्तीच्या मनात अहंकाराचं मूळ कुठं असतं याचा जेव्हा मी शोध घेत होतो तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सौंदर्याचा, श्रीमंतीचा, यशाचा, कीर्तीचा, मान सन्मानाचा मोह असतो. त्या मोहाचा वाढता जो प्रादुर्भाव आहे तोच आपल्या मनात अहंकाराला जन्म देत असतो. त्या अहंकारामुळं आपलं कोण, परक कोण, काय जपलं पाहिजे, काय गमावलं पाहिजे, काय धरलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळं एक काळ असा येतो की त्या काळात आपण तणावात असतो आणि तदनंतर दुसरा काळ असा येतो त्यानंतर आपल्यामुळं इतर आपले आप्तेष्ट आणि कुटुंबीय तणावात राहतात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे पहिली पायरी अहंकार. त्यातून जितक्या लवकर आपण स्वतःला मुक्त करू शकू, मोकळं होण्याचा प्रयत्न करत असू, तितकं आपल्यासाठी, आपल्या नातेसंबंधासाठी महत्त्वाचं असतं. एक खूप सुंदर उदाहरण मध्यंतरी मी ऐकलं होतं. जेव्हा आपल्या घरातल्या एखाद्या लहान मुलाला आपण रागानं चापट मारतो तेव्हा ते मूल तितक्याच वेगानं आपल्याकडे झेपावतं. तितकं इनोसंट ते असतं. का तर त्या बाळाला माहीत असतं की यांच्याशिवाय आपल्याला दुसरा कोणाचा आधार नाही. परंतु जसजसं आपण मोठे व्हायला लागतो तसतसं जर ही कृती घडली तर आपल्याला यांच्याशिवाय हा आधार कोणाचा नाही हे लक्षात येत नाही. तेव्हा आपल्याला असं वाटतं कोणतंही संकट आलं, अडचण आली, आव्हान उभं राहिलं, समस्या निर्माण झाली तर आपण ती समस्या पेलण्यासाठी मजबूत, भक्कम, सक्षम आणि समर्थ आहोत हा भाव आपल्याला झेपावू देत नाही. आपल्यात अहंकार वाढवायला लागतो. तदनंतर दुसरी पायरी होती कंपॅरिझन, तुलना. आज लहान मुलापासून आबालवृद्धापर्यंत प्रत्येक जण तुलना करत चाललाय. माझ्याकडे संपत्ती किती आहे, माझ्याकडे श्रीमंती किती आहे. अगदी 2 मित्र एकमेकांसोबत बोलत उभे राहिले तरी सुद्धा त्यांच्या पायातल्या चपलांपासून, बुटांपासून त्यांच्या कपड्यांपर्यंत आपलं लक्ष जातं आणि नकळत आपली त्याच्याशी तुलना होते. म्हणजे ह्याच्या अंगात माझ्यापेक्षा चांगला ड्रेस आहे काय, ह्याच्यापेक्षा चांगला ड्रेस माझ्या अंगात आहे, असा एक भाव, तुलनात्मक भाव आपल्या मनात तरळून जातो. तदनंतरचा तिसरा विचार, जी तिसरी पायरी आहे ती एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा. आज विद्यार्थ्यांच्या बाबतीत पालकांचं
नवऱ्याच्या बाबतीत बायकोचं, बायकोच्या बाबतीत नवऱ्याचं, असं प्रत्येक नात्यांचं एकमेकांकडनं अपेक्षांचं जे ओझं आहे ते वाढत चाललं आहे. पूर्वी एकमेकांकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या दैनंदिन होत्या, गरजा पूर्ण करणाऱ्या होत्या. परंतु आजच्या ज्या अपेक्षांचं ओझं आहे ते न पेलणारं प्रचंड ओझं एकमेकांना जाणवायला लागलेलं आहे. त्यानंतर चौथी पायरी होती अंडरस्टँडिंग. ही तर खूप महत्त्वाची पायरी मला वाटते. कारण तरुणाईमध्ये अंडरस्टँडिंग वाढावी या आशेनं अनेक वक्ते, लेखक, विचारवंत सातत्याने घसा फोडून घेत असतात, सातत्यानं सांगत असतात अंडरस्टँडिंग किती महत्त्वाचं आहे, समजून घेणं किती महत्त्वाचं आहे. पण आज ते होताना दिसत नाही. समजा एखादा प्रियकर आणि प्रियसी दररोज विशिष्ट वेळी एकमेकांशी चॅटिंग करतायत आणि नेमकं त्याच वेळी तो किंवा ती ऑनलाईन आहे, त्याच्या किंवा तिच्या मेसेजला रिप्लाय नाही दिला तर तिला वाटतं की नेमकं दुसऱ्यासोबत काय चक्कर चालू झालं काय, दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडला काय. म्हणजे समजून घेण्याआधी आपल्या मनात जन्माला येणारी भावना म्हणजे संशयाची असते. तर अशा प्रकारचा अहंकार, अशा प्रकारची तुलना आणि संशय जन्माला न येता अंडरस्टँडिंग, समजून घेण्याची भावना आपल्या मनात वाढीस लागणं हे नातं जपण्याची महत्त्वाची चौथी पायरी आहे असं तो सांगत होता. पाचवी जी पायरी आहे डिसाईड. आपण डिसाईड केलं पाहिजे की एकमेकांकडनं मला काय हवं आहे. प्रेम हवं आहे, चांगला सहवास हवा आहे, सकारात्मक विचारांचा वर्षाव हवा आहे, की नेमकं हवं काय. अनेक वेळा असं होतं की पती पत्नींना एकमेकांबद्दल चांगलं बोलणं, एकमेकांबद्दल चांगल्या भावना व्यक्त करणं हे हवं असतं की याच्या पडद्याआड नेमकं दुसरं काय हवं असतं. उदाहरणार्थ पत्नीचं माहेर श्रीमंत असेल तर अनेक वेळा पतींना त्यांच्या उद्योग वाढीसाठी किंवा त्यांच्या भरभराटीसाठी तिकडनं लक्ष्मीचं येणं महत्त्वाचं वाटतं. गृहलक्ष्मीपेक्षा त्या गृहलक्ष्मीच्या माहेरातल्या लक्ष्मीला अनेक वेळा महत्त्व दिलं जातं. त्याच्यामुळे डिसाईड आपण करू शकत नाही. म्हणून तो असं सांगतो की एकदा तुम्ही डिसाईड करून घ्या की तुम्हाला कोणत्या नात्यातनं नेमकं हवं काय, असं तो सांगतो. कारण आपलं हवं असणं हे हाव वाढवणारं नसावं असं त्याचं मत आहे. त्यानंतर सहावी जी पायरी आहे नो फायटिंग ऑन स्मॉल थिंकिंग. अनेक वेळा आपल्या संवादात शाब्दिक चकमकी होतात. छोटे छोटे प्रसंग असतात, छोट्या छोट्या घटना घडलेल्या असतात, त्याच्यावर आपण शब्दयुद्ध पेटवतो. म्हणजे मी सरस की तू सरस, मी मोठा की तू मोठी, माझं ज्ञान जास्त की तुझं ज्ञान, माझा अनुभव मोठा की तुझा. या प्रकारचं जे ज्ञानयुद्ध, विचारयुद्ध आपल्या मनात पेटत राहतं, दगदगत राहतं. त्याच्यावरून छोट्या छोट्या विचारांवर फायटिंग होते आपली, वैचारिक म्हणूया. फायटिंग म्हणजे फक्त हातापायी नाही, तर ती थांबवता आलं पाहिजे असं त्याचं मत आहे. तदनंतर सातवी पायरी त्याने सांगितली ॲप्रिसिएशन. एकमेकांना प्रोत्साहन देऊयात. आपल्याकडनं अनेक वेळा असं होतं, व्हॉट्सॲप, फेसबुक ही जी समाज माध्यमं आहेत, इथले परिचित अपरिचित असतील त्यांना आपण कॉमेंट्स करतो, लाईक करतो. त्यांचं एखादं छायाचित्र असेल किंवा एखादा ब्लॉग त्यांनी लिहिला असेल तर त्याच्यावर व्यक्त होतो. पण आपल्या घरातली जी आई, वडील, भाऊ, बहीण, बायको, भावंड, पोरं यांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी असतात, यांना आपण प्रोत्साहन देतो का, प्रोत्साहित करतो का, याकडं लक्ष वेधलं पाहिजे. यावर थोडा विचारमंथन झालं पाहिजे असं त्याचं मत होतं. आठवी जी पायरी त्यानं सांगितली की ऑलवेज हेल्दी कॉन्व्हर्सेशन. जेव्हा जेव्हा घर म्हणून, घरातली आपण माणसं म्हणून एकमेकांशी बोलत राहू, संवाद साधण्यासाठी बसू, तेव्हा अधिकाधिक आपला संवाद सकारात्मक कसा होईल याकडे लक्ष असलं पाहिजे असं म्हणतो. म्हणजे खूप वेळा असं होतं, जेव्हा दोघं नवरा बायको बोलत बसलेले असतात तेव्हा भूतकाळातल्या काही घटना, भूतकाळातले काही सुखदुःखद अनुभव याची उजळणी होत असते. ती उजळणी होत असताना आपले शब्द, आपले विचार सकारात्मक असावेत. अन्यथा त्या विचारांवर नकारात्मक पद्धतीने चर्चा झाली की येऊ घातलेला भविष्यकाळ सुद्धा आपल्याला नकारात्मकतेच्या दिशेनं खेचत असतो. त्यानंतर नववी पायरी बी काम इफ इज अँग्री. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, एक जण रागात असताना दुसऱ्यानं शांत राहायचं असतं, शांततेची भूमिका घ्यायची असते. पण हे फक्त आपण माहीत असण्यापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. वास्तवात कोणताही विचार आचरणात आणत असताना ते लवकर सहज शक्य होत नाही. पण ते सहज शक्य झालं तर आपल्या कुटुंबात सदैव आनंद, चैतन्य, सुख, शांती आणि समृद्धी नांदेल असं कितीतरी वैज्ञानिकांनी आणि शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे, मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यानं सांगितलेलं होतं लिव्ह बॅड हॅबिट्स लाईक ॲडिक्शन्स. आपल्याला सहवासामुळे म्हणूया किंवा अन्य काही आकर्षणांमुळे म्हणूया, वेगवेगळ्या चांगल्या वाईट सवय लागलेल्या असतात.
पुढं त्या सवयी सातत्यानं जसं पुढं जातात तसं त्या सातत्यपूर्ण सवयींचं व्यसनात रूपांतर होतं. मग हे व्यसन माझ्या आईवडिलांपासून लपवता आलं पाहिजे, माझ्या भावा बहिणींपासून लपवता आलं पाहिजे, मित्रांपासून, बायकोपासून लपवता आलं पाहिजे, यासाठी आपला खटाटोप चाललेला असतो. परंतु एका विशिष्ट कालावधीनंतर त्या व्यसनाची चाहूल आपल्या कुटुंबियांना लागतेच. मग तदनंतर ते सगळे आपल्याला समजून सांगतात, हे करू नको, वाईट आहे, रोगराई पसरेल, आजारी पडशील, दुःख ओढवून घेशील. सगळ्या प्रकारे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या अनुभवावरून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण नंतर आपण इतके हेकेखोर बनत जातो की आता माझं व्यसन घरापर्यंत पोहोचलंच आहे, त्या सर्वांनी स्वीकारलंच आहे, तर करायला काय हरकत आहे. म्हणून लपून करत असलेलं व्यसन आपण उघड उघड खुल्या पद्धतीनं करायला लागतो. ते सुद्धा कारणीभूत असतं असं त्याचं मत होतं. त्यानंतर त्याने जी पुढची पायरी सांगितली, ती पुढची पायरी आता आतापर्यंत ज्या 8 पायऱ्या होत्या त्या 8 पायऱ्या एकमेकांसाठी करण्याच्या होत्या. पण 9वी जी पायरी आहे ती प्रत्येकानं स्वतःसोबत करण्याची पायरी आहे. ते म्हणजे सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, सेल्फ ट्रस्ट अँड सेल्फ रिस्पेक्ट. म्हणजे स्वतःवर प्रेम करणं, विश्वास ठेवणं, काळजी घेणं आणि सन्मान देणं. हे जोपर्यंत आपण स्वतःवर स्वतःच्या बाबतीत करू शकत नाही तोपर्यंत आपण इतरांच्या बाबतीत करू शकत नाही. त्यानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ही पायरी तर विवाहित दाम्पत्यांसाठीच आहे खास. आज विवाहबाह्य संबंधांचं इतकं प्रमाण वाढत चाललं आहे. सुरुवातीला शहरात वेगवेगळ्या कारणांसाठी याचं प्रमाण वाढत होतं, आता हे प्रमाण गावकोसावर येऊन ठेपलं आहे. तर हा जो प्रकार आहे, एकमेकांना आधार देण्यासाठी म्हणा किंवा एकमेकांच्या कोणत्या तृप्त इच्छांच्या पूर्तीसाठी म्हणा, ज्या कोणत्या भावनेने हे होत असेल, हे चुकीचंच आहे. कारण एका विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याला तो क्षणिक आनंद मिळत असतो, क्षणिक आधार मिळत असतो. पण जेव्हा एकमेकांबद्दलची आसक्ती, ओढ कमी व्हायला लागते, तेव्हा त्या नात्याला कोणतंही रूप उरत नाही. जसं एखादी वस्तू वापरून फेकून द्यावी तसं माणसांच्या बाबतीत, त्या नात्याच्या बाबतीत होतं. त्यामुळं तशा प्रकारापासून शक्य तितकं अलिप्त प्रत्येक विवाहित बांधवाने राहावं असं होतं. त्यानंतरची जी पायरी आहे, गुड अँड क्लीन होम ॲटमॉस्फिअर असं म्हणतो तो. म्हणजे आपल्या घरातलं वातावरण स्वच्छ ठेवणं हे त्या घरातल्या स्त्रीची जबाबदारी असते असं आपण मानतो. पण तितकंच त्या घरातलं वातावरण शांत, आनंदी, प्रसन्न, सकारात्मक ठेवणं हे आपल्या पुरुषांची जबाबदारी आहे. म्हणजे अनेक वेळा एखाद्या उद्योगाची चिंता आपल्या मनात चाललेली असते. आपल्या ऑफिसमध्ये येताना बॉसशी आपलं काहीतरी झालेलं असतं, रस्त्यावर जाता येताना ट्रॅफिकमध्ये कोणाशी तरी काही चकमक झालेली असते. तर हा जो राग आहे, या रागाचा भडीमार आपण आपल्या कुटुंबियांवर करतो आणि त्या घरात आपण येण्यापूर्वी असलेली शांती आपण आल्यानंतर भंगते. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण असावं. घरातलं वातावरण स्वच्छ ठेवणं ही स्त्रीची जेवढी जबाबदारी असते, तेवढं घरातलं वातावरण चांगलं, सुंदर, शांत ठेवणं ही आपली पुरुषांची जबाबदारी असते असं त्याचं मत आहे. त्यानंतरची 14वी जी शेवटची पायरी आहे, ती पायरी म्हणजे डू करेक्ट 1 रॉंग, डू करेक्ट 5 गुड थिंग्स. तो काय म्हणतो, आपल्याकडून झालेली एक चूक आहे, ती चुकीची गोष्ट आहे आपल्या लक्षात आल्यानंतर त्याच्या बदल्यात प्रायश्चित्त म्हणून आपण 5 चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या या 14 पायऱ्या आहेत. या 14 पायऱ्या ऐकत असताना क्षणोक्षणी विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्या भावना, भूमिका माझ्या मनावर तरळत होत्या. माझ्या मनपटल्यावर ते विचारांच्या माध्यमातनं एक प्रकारचं वादळ उठलेलं होतं. ते वादळ शमवावं कसं या प्रयत्नात मी होतो. मंडळी, आज आपल्या घरातल्या मुलांचा बुद्ध्यांक प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतोय. शाळेनंतर ट्युशननंतर ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना शिक्षण प्रशिक्षण देणं ही जणू आपण पालक आपली नैतिक जबाबदारी समजतो. अर्थात ही जबाबदारी आहेच आहे, पण त्याच्यासोबत त्यांचा भावनांक वाढण्यासाठी, वाटून खाण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. मी खूप वेळा गमतीनं म्हणत असतो, आज भावंड किंवा जो पिढीजात वाद आहे, तो वाद वाढण्यामागं कारण, त्या वादाचं मूळ जेव्हा माझ्या लक्षात येतं वेगवेगळ्या विचारवंतांना ऐकताना, ते असं आहे की जोपर्यंत माणूस जमिनीतलं वाटून खात होता तोपर्यंत एकमेकांशी सगळे चांगले होतो. जोपर्यंत माणूस जमीनच वाटून खायला लागला तेव्हापासून ही सगळी भांडणं व्हायला लागली. तर या पायऱ्यांवर विचार करत असताना मागच्या 2 महिन्यात माझी 9 पुस्तकं वाचून झालीत सुधा मूर्तींची. ती 9च्या 9 पुस्तकं नात्यांचं महत्त्व, नात्यांची किंमत, नात्यांची गरज, नात्यातला ओलावा हा आपल्या जगण्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे दाखवणारी होती. ती 9 पुस्तकं, त्यातलं पहिलं पुस्तक होतं महाश्वेता. हे महाश्वेता ही कादंबरी आपल्यातल्या अनेकांनी वाचली असेल. त्या अनुपमा नावाच्या स्त्रीचं सौंदर्य
त्या डॉक्टरला भुरळ पाडतं, मोहित करतं. त्याच्यानंतर तो तिच्या प्रेमात पडतो, लग्न होतं. तदनंतर तिच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर तिला एक पांढरा डाग येतो, कोड ज्याला म्हणतो. त्या कोडामुळं तिच्या आयुष्यात कशा कालवा होतात, कशा गुंतागुंती वाढतात. तदनंतर आयुष्यातनं आपले आणि परके सगळे निघून जातात. तेव्हा ती कसं स्वतःला सावरते, स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करते. नकारात्मकतेच्या आणि नैराश्याच्या गर्तेत न अडकता सकारात्मकतेनं स्वतःचं जीवन कसं उभं करते, समृद्धीनं कसं जगते, हे ती कादंबरी आपल्याला शिकवून जाते. त्यानंतरचं दुसरं पुस्तक मी वाचलं होतं 3000 टाके. हे सुद्धा सुधा मूर्तींचंच पुस्तक आहे. पूर्वी अनेक स्त्रिया देवदासी होत्या, आजही काही प्रमाणात आहेत. पण त्या देवदासी स्त्रियांना त्या देवदासत्वातनं मुक्त करण्यासाठी सुधा मूर्तींनी प्रचंड धडपड केलेली होती. म्हणजे जनतेतली गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी मनोभावे झटणारी, तळमळीने पोटतिडकीने प्रयत्न करणारी समाजसेविका म्हणून मी सुधा मूर्तींकडे पाहत असतो. तर तेव्हा त्या दररोज न चुकता जो त्रास त्यांना सहन करावा लागतो, तो सगळा त्रास सहन करून त्या देवदासी स्त्रियांना त्यातनं मुक्त करण्यासाठी मेहनत करायच्या. अखेर त्यांची ही मेहनत, त्यांचा हा उद्देश सफल झाला. त्यानंतर एका कार्यक्रमात एक वाकळ त्या देवदासी स्त्रियांनी त्यांना भेट दिलं होतं. त्या वाकळाला 3000 स्त्रियांचा हात लागला आहे, म्हणून त्या पुस्तकाला त्यांनी 3000 टाके असं नाव दिलंय. म्हणजे भावनिक ओलावा माणसाला संवेदनशील ठेवत असतो. त्यानंतर तिसरं पुस्तक मी वाचत होतो, वाईज अँड अदरवाईज. याच्यात जवळपास 50-51 कथा आहेत. प्रत्येक कथा आपल्या व्यक्तिमत्वाचा पैलू अधिक समृद्ध करत असते. म्हणजे माणूस कृतज्ञ कसा असतो, कृतघ्न कसा होतो, गरज संपल्यानंतर मतलबी कसा बनतो, याबद्दलच्या अनेक कथा त्यांच्या वास्तव जीवनात आलेल्या अनुभवावर चितारलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यानंतर अस्तित्व, म्हणजे 1 रुपया 1 पैसा आई आणि मुलाचं नातं वेगळं कसं करतो, हे सांगण्याचा प्रयत्न त्या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. त्यानंतर आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातनं 13 शॉर्ट स्टोरीज, प्रेरणादायी शॉर्ट स्टोरीज त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यातनं त्या पुस्तकातला एक किस्सा आज आवर्जून तुम्हाला सांगावासा वाटतो. रेड्डी नावाचे एक पुरस्कारप्राप्त व्यक्ती होते. त्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता. तेव्हा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी जेव्हा सुधा मूर्ती गेलेल्या असतात, तेव्हा ते रेड्डी त्या सुधा मूर्तींना प्रश्न विचारतात. एका विशिष्ट क्षेत्राचं नाव घेतात, म्हणतात या क्षेत्रातला आत्ताचा पुरस्कार कुणाला मिळाला आहे तुम्हाला माहिती आहे का? सुधा मूर्ती म्हणतात या क्षेत्रातलं नाही, पण मी दुसऱ्या 2-3 क्षेत्रातलं आत्ता ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांची नावं सांगू शकते. नाही म्हणतात, मी तुम्हाला जे क्षेत्र विचारलं त्या क्षेत्रातला पुरस्कार कुणाला मिळाला हे मला सांगा. मग सुधा मूर्ती म्हणतात नाही, मला आठवत नाही आता वयोमानानुसार. मग ते म्हणतात मी तुमची परीक्षा घेण्यासाठी, तुमची स्मरणशक्ती तपासण्यासाठी हा प्रश्न विचारलेला नाही. मी फक्त मला तुम्हाला हे सांगायचं की पुरस्काराचं महत्त्व किती आहे. म्हणजे ते सांगतात कोणत्याही व्यक्तीला पुरस्कार मिळणं हे फक्त आणि फक्त त्या दिवशीच्या वर्तमानपत्रातल्या बातमीपुरतं मर्यादित असतं, अवलंबून असतं, विसंबून असतं. तदनंतर तो पुरस्कार ती व्यक्ती फारशी कोणाच्या स्मरणात राहत नाही असं त्यांचं मत आहे. म्हणजे तो पुरस्कार, त्याची हवा आपल्या डोक्यात जाता कामा नये. त्यांनी सुधा मूर्तींना विचारलं, लहानपणापासून तुमच्या यशात वाटा असणाऱ्या किती लोकांचं नाव तुम्हाला आठवतं? त्यांच्या अगदी प्राथमिक शाळेतल्या मित्रमैत्रिणींपासून इन्फोसिसच्या प्रगतीपर्यंत सगळ्यांची नावं त्यांना आठवत होती. मग सांगा म्हटले, यातल्या कुणाला कोणता पुरस्कार मिळालाय? यातल्या कुणाला कोणताही पुरस्कार मिळालेला नसताना सुद्धा या सगळ्यांची नावं तुम्हाला आठवतात. तोच खरा पुरस्कार, तीच खरी माणसं आपल्या आयुष्यात महत्त्वाची असतात. म्हणून यश, कीर्ती, संपत्ती हे सगळं क्षणिक असतं, हे सांगण्याचा प्रयत्न या आयुष्याचे धडे गिरवतानाच्या कथांतून आहे. त्यानंतर परीघ हे मी पुस्तक वाचत होतो. परीघ या पुस्तकातनं अशाच प्रकारचा नात्याचा ओलावा वाढवण्यासाठी, म्हणजे जसं गणितात परीघाला जसं महत्त्व आहे, तसं नात्यांच्या आरंभी टोकापासून अंतिम टोकापर्यंतचा एक परीघ पूर्ण होणं, त्या प्रकारच्या नात्यांना योग्यरित्या महत्त्व देणं, मान सन्मान देणं किती गरजेचं असतं, यशासोबत, जडणघडणीसोबत, वाढीसोबत, हे सांगण्याचा प्रयत्न या परीघ पुस्तकातनं झालेला आहे. त्यानंतर बकुळा हे पुस्तक मी त्यांचं वाचलेलं होतं. अर्थात या सगळ्या पुस्तकांची नावं सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्या 14 पायऱ्या मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या, त्या 14 पायऱ्यांच्या अवतीभवती ही पुस्तकं गुंफलेली आहेत. मी तुम्हाला सांगत होतो बकुळा या पुस्तकातनं श्रीकांत आणि श्रीमती या 2 तरुण पोरांचं एकमेकांचं कोवळं प्रेम, त्या कोवळ्या प्रेमातनं ती दोघं विवाहबद्ध होतात. तदनंतर ती जी श्रीमती त्याच्यापेक्षा कायम वर्गात अव्वल असते,
ती स्वतःच्या आयुष्यात कसं कॉम्प्रोमाइज करत जाते, ती कॉम्प्रोमाइज करते याकडे दुर्लक्ष करून तो श्रीकांत जो आहे, ते जे पात्र त्यांनी साकारलं आहे, ते पात्र त्याच्या यशात, त्याच्या त्या मिळणाऱ्या श्रीमतीच्या धुंदीत कसा वावरत असतो, कसं त्याच्या कुटुंबाकडं, त्याच्या पत्नीच्या त्यानं मोठं व्हावं, त्याची प्रगती व्हावी यासाठी केलेल्या त्यागाकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचा शेवट कसा होतो त्या नात्याचा, हे त्या पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यानंतर डॉलर बहू हेही पुस्तक तसंच आहे. डॉलर बहू हे तर पुस्तक इतक्या ताकदीचं आहे मंडळी. एका माऊलीला 2 मुलं असतात, गिरीश आणि चंद्रू त्यांचं नाव. गिरीश हा खाजगी नोकरी करत असतो, त्याला तुटपुंजा पगार, ज्यातनं त्याचं चरितार्थ चालेल, उदरनिर्वाह भागेल इतका त्याला पगार असतो. परंतु चंद्रू जो आहे तो अमेरिकेत गेलेला असतो, अमेरिकेतनं डॉलर कमवत असतो, डॉलर भारतात आईला पाठवत असतो. मग त्या माऊलीला एका टप्प्यावर डॉलर इतक्या प्रतिष्ठेचा विषय होतो की आई 2 मुलांमध्ये परस्पर तुलना करायला लागते. ती तुलना इतकी मोठी होते, इतकी पुढे जाते, त्या मुलांच्या तुलनेचं रूपांतर येणाऱ्या सुनांमध्ये होतं. दोघांच्याही बायका, गिरीशची जी बायको विनीता असते ती शाळेत शिक्षिका असते. तिचं काम करून घरातल्या सगळ्या गोष्टी बघणं, सासू सासऱ्यांचा आदर करणं, येणाऱ्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं, हे सगळं ती मनोभावे करत असते. परंतु चंद्रूची जी बायको आहे, डॉली तिचं नाव कदाचित मी विसरलो नसेल तर ती फारसं महत्त्व देत नसते, मान सन्मान देत नसते, एकदम प्रोफेशनल वागत असते. तरीसुद्धा त्या डॉलरच्या मोहापोटी त्या माऊलीला तिचं प्रचंड कौतुक असतं, अभिमान असतो तिचा. तदनंतर जेव्हा ती त्या मोठ्या सुनेच्या बाळणपणासाठी अमेरिकेत जाते, तेव्हा अमेरिकेबद्दलचे जे ग्रह आहेत, अमेरिकेतलं जे वागणं आहे, ते किती कोरडं असतं आणि ते कोरडं वागणं आपल्या भारतीयांसाठी किती असह्य असतं याची जाणीव होते. आणि तदनंतर आपण वागत होतो हे चुकीचं होतं याचा साक्षात्कार तिला घडतो. त्यानंतर शेवटचं जे पुस्तक आहे पितृऋण, हे पुस्तक इतक्या ताकदीचं आहे. पितृऋण या पुस्तकात व्यंकटेश नावाचं एक पात्र त्यांनी साकारलेलं आहे. तर त्याचे जे बाबा आहेत, त्याच्या बाबांकडनं त्यांच्या आयुष्याच्या टप्प्यावर एक चूक झालेली असते आणि त्या चुकीतनं जो प्रायश्चित्त घ्यायचा असतो, तो प्रायश्चित्त पुढच्या पिढीनं म्हणजे आपण घ्यावा या भावनेनं तो काय करतो, तो व्यंकटेश जो आहे तो SBI बँकेत मॅनेजर असतो. त्याची बदली होते हुबळीला गेल्यानंतर अनेक जण त्याला म्हणत असतात, शंकर मास्तर आहे का तुम्ही, शंकर मास्तर आहे का. तो म्हणतो नेमकं हे शंकर मास्तर कोण आहेत, आपल्याला सगळे इथले लोक शंकर मास्तर का म्हणतायत. बहुतेक शंकर मास्तर नावानं कोणीतरी व्यक्ती असेल, ती आपल्यासारखी दिसत असेल, आपल्यासारखं हुबेहूब त्यांची आकृती वगैरे असेल. तर नेमकं काय आहे आपण एकदा बघूयात. तो ऑफिसला जातो, त्याचं काम करतो, तदनंतर एकदा शंकर मास्तरांचं घर तो शोधून काढतो. मग त्या शंकर मास्तरांची भेट घेतो. शंकर मास्तरांना पाहता क्षणी ही आपलीच आकृती असण्याला त्याला वाटतं. तदनंतर जसं जसं तो त्या विषयाच्या मुळापर्यंत पोहोचतो, तसं तसं त्याला कळतं की त्याच्या आजोबांकडनं घडलेल्या चुकीतून शंकर मास्तर जन्माला आलेले आहेत. आज वडिलांच्या संपत्तीतनं आपण जी श्रीमंती अनुभवतोय, आपण जो आनंद उपभोगतोय, त्या आनंदापासून या शंकरला अलिप्त राहावं लागलंय. मग आता आपण घडलेल्या चुकीवर काय जरी करू शकत नसलो तरीसुद्धा त्याच्या मुलांसाठी, त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी, कल्याणासाठी आपण आपलं योगदान द्यावं, आपला हातभार लावावा या सद्भावनेनं तो प्रस्ताव त्याच्या घरात त्याच्या मुलांसमोर मांडतो. त्याची बायको शांतम्मा ही व्यवहारी असते. तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त व्यावहारिक वाढ हा एकच विषय असतो. कोणत्याही नात्याकडून असो, कोणत्याही बाबतीतल्या नव्या उपक्रमाबाबत असो, आपल्याला फायदा किती मिळणार आहे याकडे तिचं लक्ष असतं. मग जेव्हा तो सगळी हकीकत घरात सगळ्यांसमोर ठेवतो, तेव्हा ती म्हणते असं काय नाही, ठीक आहे, तुम्हाला जर थोडंफार त्यांच्यावर कणव येत असेल, काळजी वाटत असेल, तर तुम्ही एक काम करा की एक 10-20 रुपये देऊया आणि सोडून टाका हा विषय. तो म्हणतो नाही, हे आपले पिढीतले आहेत, आपले वारस आहेत, त्याच्यामुळं आपण प्रायश्चित्त म्हणून यांना काही पैसे यांच्या मुलांच्या कल्याणासाठी दिले पाहिजेत. मग तदनंतर तो वाद इतक्या विकोपाला जातो. त्या घरातली जी मुलगी असते गौरम्मा, ती मुलगी एका दिवशी एक प्रयोग करते. तिच्या नावानं तिच्या आईनं 45 लाख रुपये ठेवलेले असतात, 50 लाखाची एफडी केलेली असते. तेव्हा ती तिच्या बाबांना त्या 50 लाखाची जी एफडी आहे त्यातले 45 लाख रुपये आणून देते, कारण 5 लाख त्या व्यंकटेश रावांकडे असतात त्या शंकरांना मदत करण्यासाठी. तेव्हा ते 50 लाख रुपये दिल्यानंतर ती गौरम्मा एक वाक्य उच्चारते, बाबा तिथं तुम्ही तुमचं पितृऋण फेडण्यासाठी धडपडत आहात, मग इथं या पैशांतून मी माझ्या पित्यांचं पितृऋण फेडते. म्हणजे इतकं सकारात्मक नात्यांचं वलय निर्माण होण्याचा प्रयत्न होत असतो आपल्या चांगल्या वागण्यातनं.
तर असो, आपण सगळे या सद्विचारांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या, पटल्या, त्या आपल्यात रुजवून घ्याल, पेरून घ्याल, तशा प्रकारचं आचरण आपण सगळे करत राहूयात ही आशा बाळगतो. सर्वांना आजच्या दिवसाच्या आनंदमय, मंगलमय आणि चैतन्यमय शुभेच्छा देतो. शुभ दिवस. नमस्कार.